हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आपला प्रवास सुरू होतो पनवेल पासून ते संभाजीनगर पर्यंत. आपण पनवेल टू नांदेड ट्रेनने प्रवास करतोय. मी पनवेल टू नांदेड ट्रेनने छत्रपती संभाजीनगरला आता उतरले. इथे थोडं फ्रेश झाले आणि फ्रेश होऊन इथून त्वरित निघाले आपल्या प्रवासाला. तुम्ही जर मुंबई किंवा पुण्याहून येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला ही पनवेल नांदेड एक्सप्रेस अगदी कम्फर्टेबल राहील. आणि इथून फ्रेश होऊन मी निघाले आहे मेन बस स्टॉपला. खरं तर आपल्याला जर कुठेही जायचं असेल तर आपल्याला त्या मेन बस स्टॉपवरून बऱ्यापैकी बसेस अवेलेबल आहेत. कन्नड म्हणून एक बस आहे, म्हणजे कन्नड हे स्टॉप आहे गावाचं, त्या स्टॉपच्या नावाने बस आहे. तर ती बस आपल्याला वेरूळ या गावात सोडते. मला आता जायचं आहे कृष्णेश्वरला. जर तुम्हाला कृष्णेश्वरला किंवा एलोराला जायचं असेल तर तुम्हाला वेरूळ या स्टॉपलाच उतरावं लागेल. सो इथून आय थिंक 16-17 किलोमीटर आहे. तर आपल्याला एक अर्धा पाऊण तास लागू शकतो. मित्रांनो, तुम्ही बाहेर बघू शकता किती सुंदर दृश्य दिसते. इथून आपल्याला जुन्या ऐतिहासिक फोर्टच्या स्वरूपातल्या काही वास्तू दिसत आहेत. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत वेरूळ येथे. याच ठिकाणी जगप्रसिद्ध एलोरा केव्स लेणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एलोरा केव्स आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग यांच्यामध्ये साधारणतः 1 किलोमीटर अंतराचं डिस्टन्स आहे. तर तुम्ही इथून ऑटोने सुद्धा एलोरा केव्सला जाऊ शकता. सगळ्यात आधी मी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर एलोरा केव्स एक्सप्लोर करणार आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शेवटचे 12वे ज्योतिर्लिंग आहे. तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, इथे इतिहास, अध्यात्म आणि कला यांचा अनोखा संगम आपल्याला अनुभवायला मिळतो. शिवपुराण, स्कंद पुराण, रामायण आणि महाभारत या ग्रंथात देखील आपल्याला या मंदिराचा उल्लेख मिळतो. तर या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. खरं तर लाल दगडातून बांधलेलं हे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते. मंदिराची उंची सुमारे 5 मजल्यांच्या इमारती इतकी आहे. हे मंदिर लाल बेसाल्ट खडकांमध्ये करण्यात आलेले असून ते दक्षिण भारतीय मंदिर शैली आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे 4400 चौरस फूट परिसरात पसरलेले असून मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात एक भव्य सभामंडप आहे. मंदिराच्या मुख्य सभागृहात आणि बाहेरील भागात अनेक भव्य दगडी खांब आहेत, ज्यावर अप्रतिम नक्षीकाम व कोरीव काम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आणि प्रांगणात एक भव्य नंदीची सुंदर पाषाण मूर्ती आपल्याला बघायला मिळते. या प्राचीन मंदिरावर इतिहासात परकीय आक्रमणे झाली. 13व्या आणि 14व्या शतकात दिल्ली सल्तनतच्या मुस्लिम आक्रमकांद्वारे या मंदिरावर जे हल्ले झाले त्या हल्ल्यांत मंदिरात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आणि ते पूर्णपणे नष्टप्राय झाले. परंतु आक्रमणात नष्ट झालेल्या या मंदिराचा 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी सर्वप्रथम जीर्णोद्धार केले. त्यानंतर 18व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे पुनर्बांधकाम केले. आज आपण पाहत असलेले मंदिर त्यांच्या कार्याचे स्मारक आहे. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताना पुरुषांना कमरेवरील वस्त्र काढून अर्धवट उघड्या अंगाने जाणे अनिवार्य आहे. आपण कृष्णेश्वर मंदिरापासून थोडं बाहेर आल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला एक सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. ह्या मंदिराविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात. खरं तर इथे असं म्हटलं जातं की इथे श्रद्धा, संयम, भक्ती यांची परीक्षा घेणारी एक अद्भुत कथा घडली होती आणि त्याच अद्भुत कथेवरून ह्या ज्योतिर्लिंगाचं नाव कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की जवळच आपल्याला 1-2 मिनिटाच्या अंतरावरती अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थ पाहायला मिळतं.
या ज्योतिर्लिंगाबाबत एक कथाही ऐकण्यात येते, ती म्हणजे खूप वर्षांपूर्वी सुधर्मा नावाचे एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुदेहा येथे राहत होते. दोघेही भगवान शिवाचे मोठे भक्त होते. त्यांना मुलं बाळ नव्हते. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही अपत्य प्राप्ती होत नसल्यामुळे एक दिवस तिने स्वतःच्या बहिणीचा घृष्मा नावाच्या स्त्रीचा आपल्या विपत्तीशी विवाह करून दिला. घृष्मा ही शिवभक्त होती. ही रोज 101 शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असे आणि जवळच्या तलावात विसर्जित करत असे. भगवान शिवाच्या कृपेने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. सुरुवातीला सुदेहा आनंदात होती, पण कालांतराने तिच्या मनात मत्सर निर्माण झाला. एके दिवशी रात्री मत्सरापोटी सुदेहाने घृष्मेच्या मुलाची झोपेतच हत्या केली आणि त्याचे तुकडे शेजारच्या सरोवरात फेकून दिले. सकाळी जेव्हा घृष्मा झोपेतून उठली तेव्हा तिचा मुलगा पलंगावर दिसला नाही, परंतु तिनेही विचलित न होता आपली नित्य पूजा पूर्ण केली. पूजा संपवून ती जेव्हा सरोवराकडे गेली तेव्हा तिचा मुलगा पाण्यातून जिवंत बाहेर येताना दिसला. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्याला जीवदान दिले होते. घृष्मेने भगवान शिवाला त्या दुष्ट बहिणीला क्षमा करण्याची विनंती केली आणि तिथेच कायम वास करण्याचे वरदान मागितले. तेव्हापासून भगवान शिव येथे कृष्णेश्वर या नावाने ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक प्रवासात. तोपर्यंत जय शिवशंकर. धन्यवाद.